झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई पोलिसांनी किशोर उर्फ केशू बदलानी या बुकीला बेटिंग प्रकरणी अटक केल्यानंतर फिक्सिंगचं पिंपरी कनेक्शन समोर आलंय। पिंपरी कॅम्प परिसर हा गेली कित्येक वर्ष बेटिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे। एवढंच नाही तर या परिसरामधल्या एका नगरसेवकाचाही बेटिंगमध्ये सहभाग असल्याची चर्चा आहे। मुंबई पोलिसांनी विमानतळावर किशोर उर्फ केशू बदलानी या बुकीला अटक केली आणि बेटिंगचं साम्राज्य किती खोलवर पोहोचलंय हे पुन्हा सिद्ध झालं। पुणे आणि परिसरात बेटिंगचा गड म्हणून पिंपरी चिंचवड ओळखलं जातं। याला पुन्हा एकदा पुष्टी मिळाली। किशोर उर्फ केशू हा पिंपरी चिंचवडमध्ये गेली कित्येक वर्ष बेटिंग करत असल्याचं समोर आलंय। वरकरणी पिंपरी कॅम्प हा बाजारपेठेचा भाग असला तरी आतापर्यंत बेटिंग प्रकरणी अटक केलेले तब्बल 35 जण याच भागातले आहेत। विशेष म्हणजे पोलिसांनी याआधी सुद्धा 2011 आणि 2013 मध्ये किशोर बदनानीला बेटिंग प्रकरणी अटक केली होती। किशोरचा थेट पाकिस्तानमधल्या बुकींशी संबंध असल्याची चर्चा आहे। मागील 5 वर्षांमध्ये जवळपास आम्ही 38 लोकांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये हा जो किशोर उर्फ केशू बदनानी आहे याला देखील 2 वेळा आम्ही उडाली आहे। याच परिसरातला एक नगरसेवक बेटिंग मधला मोठा मासा असल्याची चर्चा रंगू लागली आहे। की याच्यामध्ये कोणीही व्यक्ती असेल तर त्याला आम्ही कायद्याच्या कचाट्यातून सोडणार नाही आणि प्रत्येकाला मग तो कितीही मोठा असेल तरी त्याला कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागेल। मुळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेला हा काळा बाजार अव्याहतपणे सुरू होता। वेळीच कारवाई झाली असती तर किशोर सारखा बुकी हा मोठाच झालाच नसता। फिक्सिंग प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली असतानाच पिंपरी चिंचवडमधल्या एका बुकीला अटक केल्यामुळे फिक्सिंगचं कनेक्शन पिंपरीमध्ये असल्याचंही उघड झालंय। 2008 पासून तब्बल 39 जणांना बेटिंग प्रकरणात पोलिसांनी अटक केलेली आहे। यामध्ये कुप्रसिद्ध बुकी किशोर उर्फ केशू याचाही समावेश आहे। त्याचमुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली तर अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याचमुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज निर्माण झालेली आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।